सिद्धेश्वराने स्वप्नात सांगितलेला दृष्टांत आणि गुरुने दिलेला आशीर्वाद पाठीशी घेऊन विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले. रुक्मिणी वाटच पाहत होत्या, आज येतील उद्या येतील. मजल दर मजल करत विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले आणि उजवा पाया टाकल्याबरोबर असं वाटलं रुक्मिणी काही रागवेल का, काही बोलेल का, पण नाही. आलात तुम्ही, या. आता मनामध्ये असे वाईट विचार पुन्हा आणू नका. ऑक्शन केलं. अंगावरची ती साधूची भगवी वस्त्र सगळी काढून टाकली आणि सिद्धोपंतांनी जावयांना आपल्या घरामध्ये स्वीकार केला. पण ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीत पसरली. लोक अतिशय कठीण असतात वागायला, विशेष करून भावकी जी कधीच आपल्याला जगू देत नाही आणि भाव म्हणजे किंमत देत नाही, ती भावकी. आळंदीमध्ये वातावरण प्रचंड तापलं आणि संन्यास घेतलेला विठ्ठलपंत संन्यास सोडून पुन्हा ग्रस्त आश्रमात आलाय. असं कधी वेदात घडलंय का, असं कधी पुराणात घडलंय का, असं कधी धर्मात आहे का? हे धर्मविरोधी कृत्य आहे, हे देवाला मान्य आहे का? आणि संन्यासाचा आपल्या ग्रस्ताश्रमी लोकात दर्शन म्हणजे हे अशुभ आहे. आळंदी धोक्यात येईल, हे धर्मपीठ धोक्यात येईल. म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागं जिथे आता पिंपळ आहे तिथे सर्व ग्रामस्थांची बैठक बसायची आणि काही झालं तरी ही घाण आळंदीतून बाहेर काढायची. ही आळंदीत राहता कामा नये म्हणून सकाळी सकाळी 100-150 लोकांनी सिद्धोपंताच्या वाड्यावरती आपला मोर्चा नेला. किती विषण्ण वातावरण असेल ते. सिद्धोपंत कुलकर्णी, तुम्ही पवित्र कुळात जन्माला आहात, तुमचं नाव लौकिक आहे आणि तुमची एकुलती एक कन्या जिच्या पतीने संसार केला, पुन्हा संन्यास घेतला आणि संन्यास सोडून पुन्हा संसारात आला. कोणत्या नियमात बसतंय, कोणत्या धर्माला हे मान्य आहे? हा एवढा अधर्म आपल्या गावात चालणार नाही. म्हणून तुमच्या मुलीला आणि जावयाला गावातून हाकलून द्या आणि खबरदार जर कोणी यांच्याशी व्यवहार करेल तर यांना पाणी भरून देऊ नका, यांना किराणा माल देऊ नका, यांना कुठलीही मदत करू नका आणि जो कोणी यांच्याशी सहकार्य करील त्यालाही आळंदीत वाडीत टाकण्यात येईल. किती कठोर, किती भयंकर, काळीच चिरावी अशी ती शिक्षा होती. विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना सांगितलं की मी हात जोडतो, लोकांना सांगा मी सिद्धेश्वराच्या दृष्टांताने पुन्हा संसारातून परत आलो, श्री रामानंद स्वामीच्या आशीर्वादाने परत आलो. मी काही फारशी चूक केली नाही, मी माझ्या पत्नीचा स्वीकार केलेला आहे. जर तुम्हाला असं काही वाटत असेल मी अधर्म केला आहे तर मला क्षमा करा आणि मला पुन्हा संसारामध्ये येऊ द्या. मी काही मागणार नाही तुम्हाला, फक्त माझ्या मुलाबाळाच्या मुंजी करा. मी संन्यासी आहे तर माझ्या मुलाबाळाला संसारामध्ये येऊ द्या, त्यांचाही संसार सुखा समाधानाचा होऊ द्या. पण लोक ती इतक्यातच बोबदेव भट्ट मोठ्यानं बोलले, हे हो ठीक आहे, संन्यासी झालात ती भाषा आम्हाला शिकू नका, फार मोठा अधर्म तुम्ही केलेला आहे. तुमच्या वाणीतून आम्हाला उपदेश करावेत एवढे तुम्ही मोठे नाहीत, पहिले आळंदीतून बाहेर व्हा. आणि संध्याकाळच्याच वेळेला अंधार पडतोय अशा वेळेला रुक्मिणी आणि विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या वाड्यातून बाहेर पडले. पिंपळाला हात जोडले. लक्ष दे पांडुरंगा. रुक्मिणी म्हणाल्या, हे सुवर्ण पिंपळा, तू माझ्या जीवनामध्ये गेलेले पती परत आणून दिलेस, तसे या लोकाच्या मनातली वाईट भावना काढून माझ्या मुलाचाही संसार चांगला होऊ दे. सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊन हे दोघंही सिद्धबेटात आले. सिद्धबेटात मोठी मोठी झाडं होती, लाकडातून पर्णकुटी तयार केली आणि आळंदीमध्ये सिद्धबेटात त्यांचा संसार सुरू झाला. मरकळ, चरोली, वडगाव, केळगाव अशा ठिकाणी जाऊन विठ्ठलपंतांनी कोरा नशीद आलायचा. पण उशीर झाला आणि जर आळंदीत आले तर अख्ख्या आळंदीत चक्कर मारली तर कोणी मुठभर पीठ सुद्धा कधी सुडीत टाकलं नाही. आणि ज्यांच्या नावावरती लाखो सुख लोकांना मिळतात त्यांच्या वडिलाला या आळंदीमध्ये मूठभर चिमूटभर शिधा सुद्धा लोकांनी दिला नाही. उलट सगळ्यांनी एका ठिकाणी यायचं, संन्यासाचं तोंड पाहिलं आज आमची कामं बिघडतील, पुन्हा येऊ नका आळंदीमध्ये, अपमानित करायचं आणि परत पाठवायचं.
अशा वैराग्य वृत्तीमध्ये सोन्यासारखी चहूल लागली आणि रुक्मिणी मातेला दिवस गेले. सिद्धेश्वराच्या दर्शनाने, सिद्धेश्वराच्या साधनेने पहिलं बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव ठेवलं श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्याची वृत्ती कधी संसारामध्ये आली नाही, निवृत्तीची साधना करणारे म्हणून मोठ्या मुलाचं नाव निवृत्ती ठेवलं. निवृत्तीचं रूप सदाशिवाचा अवतार होतं. मोठं बाळ, पहिलं बाळ झालं म्हणून रुक्मिणीला अतिशय आनंद झाला. सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. संन्याशाला कार्ट झालं. जगात कधी अशी घटना घडली नाही, इतकं पाप आळंदीत घडलं. संन्याशाला बाळ झालं, संन्याशाला बाळ झालं, संन्याशाला बाळ झालं. अहो, विषय सुटत नव्हते तर संन्यास घेतला तरी कशाला? दावी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा. दावी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सोहळा. अहो, वैराग्य दावून तुम्ही विषय भोगलेत आणि मग तुमची संतती तरी कशी निघणार? कानावरती बोटं ठेवायची यांनी. नका हो असं बोलू. आमची बाळं देवाची अवतार आहेत. हो हो हो, इतक्या अधर्मी आणि भ्रष्टाचार्याच्या पोटी देव जन्माला येणार आहेस काय? कान चिरावी अशी ती शब्द विठ्ठल पंतांनी कधी बायकोला सांगायची नाही. मुलावरती चांगले संस्कार केले. 12 महिन्याचं बाळ झालं आणि भगवान शंकराच्या नंतर गर्भामध्ये साक्षात विष्णूचा अवतार सुरू झाला. विष्णू सहस्त्रनाम, देवपूजा, हरिपाठ. लोकांचा त्रास होता म्हणून जास्त लक्ष देवपूजेमध्ये गेलं आणि 2 वर्षांनी दुसरं बाळ जन्माला आलं. श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विष्णूचा अवतार असल्यामुळे गोकुळाष्टमीचं पर्व श्रावण महिना, वसुनाम तिथी बुधवार, त्या दिवशी गुरुवार होता. स्वर्गातून देवाने पुष्पवृष्टी केली सिद्ध बेटावरती आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. विठ्ठल पंतांनी रुक्मिणीकडे पाहिलं. चिंता करू नका, साक्षात ज्ञान मी घेतलेलं तुमच्या पोटी देव रूपानं जन्माला आलं म्हणून आपण यांचं नाव ज्ञानदेव ठेवूयात. खूप छान विधी केला. माऊली इतकं सुकुमार, माऊली इतकं देखणं, माऊली इतकं सुंदर बाळ कुणाच्याही पोटी जन्माला आलं नाही. फार सुंदर होत्या ज्ञानेश्वर महाराज. पायाला धक्का लागला ते खड्डा पडेल इतके सुकुमार होते माऊली. अतिशय देखणं रूप होतं, कारण ते गर्भात केलेलं विष्णूचं चिंतन होतं. ज्ञानेश्वर महाराजही 12 महिन्याचे झाले. पुन्हा भगवंताची कृपा झाली आणि साक्षात भगवान विष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलीला 12 महिने झाले नाहीच की या सुंदर अशा झोपडीमध्ये 2 मुलं फार सुंदर रांगायला लागायचे, बसायचे. आणि तिसरं बाळ जे साक्षात ब्रह्मदेव रुक्मिणीच्या पोटी जन्माला आले. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्तानंद वर्षाला ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला.
सोपान तो झाला, सोपान तो झाला. तिसरंही बाळ व्यवस्थितपणे घरामध्ये आलं. पुनश्च एकदा घरामध्ये आनंदाची दिवाळी झाली. तिनेही बाळ आता फारच सुंदर दिसू लागले. हे बाळ माहिती तुम्हाला कोण होते? तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे टसे, जगी सूर्य जैसे प्रगटले, ते ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई. हे तीनही बाळ घरामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाच्या रूपात अतिशय गोड दिसायचे. आता रुक्मिणीच्या मनातली सगळी चिंता गेली होती, दुःख संपलं होतं. तिने बाळाच्या तोंडाकडे पाहत रुक्मिणी अतिशय शांतपणाने अगदी चेतना घेऊन छानपैकीचं काम करत होत्या. आणि पुन्हा 12 महिने पूर्ण होताच जगाची जननी ब्रह्मचित्कला आदी माया शक्ती माता मुक्ताई जन्माला आल्या. आणि मुक्ताईचं नाव मुक्ताबाई ठेवलं. मुक्त करते ती मुक्ताबाई. आदी शक्ती मुक्ताबाई ताशी जनी लागे पायी. मुक्ताबाई हा ब्रह्मचित्कला अवतार आहे, साक्षात जगत जननी. चारही मुलांची अतिशय सुंदर गोंडसाशी रूप या संसारावरती खूप चार चांद लागले होते. आता कशाचीही चिंता नव्हती. पण विठ्ठल पंत नाराज असायचे. सारख्या रुक्मिणी म्हणायच्या, अहो ऐका ना, गावात जा ना, ब्रह्मसभेला विनंती करा, गावकऱ्यांना विनंती करा की माझ्या बाळाच्या मुंजी होऊ देत, त्यांचे संसार होऊ देत. तुम्ही गावात जाऊन विनंती करा. गणेश भट्ट यांना विनंती करा, ते ऐकतील आपलं. बोपदेव यांना विनंती करा, ते ऐकतील आपलं. कुठल्याही का परिस्थितीत होईना पण तुम्ही मनधरणी करा आणि माझ्या बाळाच्या मुंजा होऊ देत, त्यांना विधी विधान सगळं होऊ देत, त्यांना प्रपंचात येऊ देत. म्हणून रुक्मिणी सारखं चिंतन करायच्या, विठ्ठल पंताच्या जवळ रडायच्या. आणि मग विठ्ठल पंतानी गावामध्ये यायचं. ऐका ना, आमच्या बाळानी आमच्यात काही चुका झाल्या असतील तर त्या आम्हाला माफ करा. आणि विठ्ठल पंताचं बोलणं नीट ऐका. हो, हे ब्रह्मवृंद, माझं काही चुकलं असेल तर ते मला कबूल आहे. प्रेम आंधळं असतं ना, ते ऐका. मग मी संन्यास घेतला, ग्रस्ताश्रम केला, पुन्हा संन्यास घेतला आणि संन्यास आश्रमातून परत आलो. असं जर तुम्हाला काही वाटत असेल माझं चुकलं असेल तर ते मला मान्य आहे. मी ती चूक कबूल केलेली आहे. मी आपल्या सभेला शरण आलेलो आहे आणि ती चूक मला माफ करून माझी विनंती आहे की माझ्याकडून जर काही दोष घडले असतील तर त्याची सजा मला द्या, पण माझ्या लेकरा बाळाला नका हो देऊ ती सजा. माझी मुलं सुखी व्हावीत, त्यांचे संसार व्हावे, त्यांची मुंज व्हावी, एवढीच माझी अपेक्षा आहे ना. मग पाया पडतो तुमच्या, आमच्यावरती एवढा रोष करू नका. धर्मसभा बसली आणि धर्मसभेतले शब्द ऐका. काय म्हणायचे लोक? अहो ऐकलंय का, हे महाशय म्हणे वेदाचा अभ्यास करतायत, सर्व विद्या पारंगत आहे आणि संसार केलाय, ग्रस्ताश्रम केलाय, घरात अर्धांगिनी पत्नी आहे आणि हे सगळं असताना अरे ढोंग केलं आणि संन्यास घेतला. अशी घरात बायको असताना कोणी बायकोला सोडून संन्यास घेतं हे कुठंतरी मान्य आहे का? हे कोणत्या धर्मात बसतं? हे कोणत्या नियमात बसतं? विठ्ठल पंत, तुमच्याबद्दल आम्हाला आकर्ष नाही. तुमची मुलं सुंदर आहेत, ती आमच्या कुळातली आहेत, कुळकर्णी आणि आम्ही आमचे घराणे एक आहेत. परंतु तुम्ही पापच एवढं केलंय की ग्रस्ताश्रमातून संन्यास घेतला आणि घेतलेला संन्यास सोडून तुम्ही पुन्हा संसारात आलात. यावरती तुम्हाला धर्मशास्त्रात कुठली शिक्षा नाही. डोळ्यात 4 धारा लागायच्या.
रुक्मिणीनं खाली डोकं आपटायचं, नका हो असं करू. अहो तुम्हाला असं वाटत असेल आमच्याकडून काही पाप झालंय तर त्या पापाची शिक्षा आम्हाला द्या ना. आमच्या लेकरा बाळाला कशासाठी? हे जीवन फार सुंदर असतं, पण जीवनाची यात्रा थोडी असते. या यात्रेमध्ये हे सगळं पाहता आलं पाहिजे. आम्ही किती दिवस राहणार आहोत. नका अन्याय करू आमच्या लेकरा बाळावरती. पदर पसरी ते धर्मसभे पुढे. मन मोठं करा, मी तुमची लेक बाळ आहे. माझ्यावरती असा अन्याय करू नका, लेकीवरती अन्याय करू नका. पदर पसरी ते धर्मसभेला. माझ्या मुलाची मुंज होऊ द्या, माझ्या मुलाची मुंज होऊ देत, माझ्या मुलाची मुंज होऊ देत. म्हणून रुक्मिणीला चक्कर येऊन त्या खाली पडायच्या. विठ्ठल पंतांनी गुडघे टेकायचे, दोन्ही हात जोडून धर्मसभेला विनंती करायची, आपण ज्ञानी आहात, या गावचा गावगाडा आपण पाहत आहात, तुमचा शब्द येथे प्रमाण आहे. या आळंदीमध्ये तुम्ही सुंदर असा माझा संसार लावून दिलाय. लग्नाला होतातच तुम्ही माझ्या विवाहाला. तुमच्या आशीर्वादानं, माझ्या वैराग्यानं किंवा माझ्या काही चुकाने जर संसारातून मी संन्यास घेतला असेल तर ती माझी चूक आहे आणि माझ्या चुकीची सजा मला द्या. पण मला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 पुरुषार्थासारखी गोड लेकरं आहेत आणि ती देवाची अवतारे असं मानतो. वा वा, म्हणजे संन्याशाला झालेली लेकरं म्हणजे देवाची मानायची. सगळाच हाशा पिकला. वा 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 वा. ओ पाप किती बोलतय कळतंय का? काय बोलता तुम्ही, कळतंय का तुम्हाला? पाप वाढलं म्हणून असं काही बोलू नका. संसार सोडला, संन्यास घेतला आणि संन्यास सोडून पुन्हा संसार केला आणि पापाची लेकरं जन्माला आली आणि त्यांना तुम्ही देवाचे अवतार मानायचे. म्हणजे आता आम्ही ते मान्य करायचं का? बहिष्कार असो तुमचा. तुम्हाला आमच्या धर्मपीठाकडे कोणतीही शिक्षा नाही. धर्मपीठात, वेदामध्ये, पुराणामध्ये संसार सोडून संन्यास घेतलेल्या माणसाला आणि पुन्हा संसारात येण्याची कोणती शिक्षा नाही. पण मी पदर पसरते ना, मी तुमची लेक आहे ना, हो देत ना माझा संसार. मला 4 बाळ आहेत. अहो किडा मुंग्याला सुद्धा संसार करता येतो. माझ्या गोड बाळाचा संसार होऊ नये का असं वाटत नाही का धर्मपीठाला? आम्हाला शिक्षा द्या, द्या आम्हाला शिक्षा. माझे पती ती शिक्षा भोगतील, फक्त माझ्या बाळाला जातीत घ्या. माझ्या बाळाची मुंज होऊ देत, माझ्या मुलाबाळाचे संसार होऊ देत. आणि काळीज नसलेल्या त्या धर्म मार्तंडांनी निर्णय दिला. ऐका विठ्ठलपंत, सिद्धोपंत ऐका, उमाताई ऐका. धर्म आणि शास्त्रात, वेदामध्ये तुमच्या जावयाला शिक्षा नाहीये. केलेलं पाप अघोर आहे, त्याची प्रायश्चित्तही मोठी भोगावी लागते. सांगा ना, आम्ही ती प्रायश्चित्त आनंदाने स्वीकारू. अट एवढीच राहील, माझ्या 4ही लेकराची मुंज व्हावी, त्यांचे संसार चांगले व्हावेत. अहो मनुष्य जगतो तरी कशासाठी? जे कष्ट करतो, जे कमावतो, ते लेकरा बाळासाठीच ना. आपल्या लेकरा बाळाचं बरं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. बोला बोला, कोणती शिक्षा नाहीये वेदामध्ये, धर्मामध्ये? मग तुमच्या मनात कोणती शिक्षा आहे? लगेच गणेश भट्ट उठले आणि म्हणाले, देहांत प्रायश्चित्त. काय देहांत प्रायश्चित्त? तुम्ही जीव द्यायचा आहे आणि तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तरच आम्ही तुमच्या लेकरा बाळाच्या मुंज करून, त्यांचं शुद्धीपत्र करून त्यांना संसारामध्ये घेऊ. वीज डोक्यावर पडावी तसा आघात झाला विठ्ठलपंताच्या डोळ्याच्या समोर. अंधार पडला. थरथर 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 हातापाय कापू लागले. आकाश पाताळ एक होऊ लागलं. काय करावं ते सुचेना. हा कसला न्याय? अरे कोणतंही पाप केलं तर त्या पापाला वेदामध्ये, शास्त्रामध्ये कुठली ना कुठली शिक्षा असतेच. पण आम्हाला शास्त्र सोडून अशी अघोरी शिक्षा का? आता कसं व्हायचंय आमचं? रुक्मिणीने विठ्ठलपंताच्या डोळ्याकडे पाहिलं, डोळ्याला डोळे लावले आणि काय अवस्था झाली असेल? काय बोलतील विठ्ठलपंत म्हणून? रुक्मिणीने विठ्ठलपंताच्या डोळ्याकडे पाहिलं. अहो बोला ना, धर्मपीठाच्या पुढे काही बोला. विठ्ठलपंतांनी सांगितलं, हो आम्हाला शिक्षा वेदात नाही, आम्हाला शिक्षा धर्मात नाही, आम्हाला पुराणात नाही, शास्त्रात नाही.
ही शिक्षा तुम्ही दिलाय ना, देहांत प्रायश्चित्त. हो, देहांत प्रायश्चित्त मी माझ्या चारही लेकराचे संसार सुखाचे होण्यासाठी धर्मपीठापुढे कबूल करतो. मला तुमची शिक्षा मान्य आहे. जगात कधी न दिलेली शिक्षा. अहो, माणसं कुत्र्या मांजराला मारित नाहीत, तुम्ही जिवंत माणसाला मृत्यू द्यायला तयार झाला. माणसं आहेत ती, कबूल केलं, ठीक आहे. मी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु मी गेल्यानंतर माझ्या बाळाकून बोलणारं कुणी नसेल. आकाश आणि पृथ्वीशिवाय त्याला कुणाचाही आधार नाही. मग जाण्यापूर्वी तुम्हाला हात जोडतो, पदर पसरितो, तुमच्या पायावरती लोटांगण घेतो. ठीक आहे, जे धर्मात नाही, पुराणात नाही, ग्रंथात नाही, ती शिक्षा तुम्ही मला तुमच्या मनाने देत आहेत. मी ती आनंदाने स्वीकार करतो. पण एकच माझी विनंती राहील, मी जिवंत नसताना, मी तर मरतो त्यांच्यासाठी, मी देहांत प्रायश्चित्त घेतो. पण मी एकच तुम्हाला प्रार्थना करेल, माझ्यानंतर माझ्या बाळाला आळंदीमध्ये सुखाने येऊ दे. त्यांना 2 घास मधुकरी वाढा, त्यांच्या मुंज करा, त्यांचा विवाह करा, आशीर्वाद द्या त्यांना. या जगात तुमच्याशिवाय कोणी नाही. नारायण हरी, पांडुरंग हरी. धर्मपीठाच्या पुढे गुडघे टेकले आणि सिद्धोपंतांनी रुक्मिणीच्या पाठीला हात लावला. चला रुक्मिणी, याच आळंदीमध्ये सिद्धेश्वराने आपली भेट घालून दिली होती. या वाड्यात आपला संसार झाला. त्याच आळंदीतून आपल्याला आता वैकुंठाची वाट धरायची आहे. जड अंतकरणाने रडत रडत दोन्ही सिद्धपेठाकडे येत होते. मुक्ताबाई उड्या मारत होत्या. आई बाबा येतील आता. ज्ञानदादा, अरे गावातली लोक आता तुमच्या मुंजीला परवानगी देतील. आपण सगळ्या जणांच्या मुंजी होणार आहे. दादा, निवृत्तीनाथा, मला फार सुंदर भाऊजाई पाहिजे बरं. आणि दादा, माझ्या ज्ञानदेवाची सुंदर पत्नी मला भाऊजाई मला पाहिजे. अरे तुमचे खूप आता मुंज होणार आहे, तुमचे विवाह होणार आहे, आपला खूप छान संसार होणार आहे. निवृत्तीनाथ म्हणाले, पण आळंदीकर खूप निष्ठुर आहेत हो. जी माणसं ज्ञानी असतात त्यांना काळीज नसतं. सत्य आणि सत्यातली माणसं कधी कधी किती दुर्दैवी आणि निष्कपटी होतात हे आतापर्यंतच्या घटनांहून लक्षात येत आहे. येऊ देत. हो हो, आलेच ते. बाबा पुढे आहेत. आई पाठीमागे रडते का? आपण पुन्हा काहीतरी आळंदीत आपल्या विरोधात तर नाही झालं ना? अरे बाबांचा चेहरा खाली पडलाय. तशी 4ही लेकरं पळतच गेली. निवृत्तीनाथाने बापाच्या कमराला मिठी मारली. सोपानानी आणि ज्ञानदेवाने दोन्ही हात धरले. खाली गेलेल्या बापाच्या मानेकडे पाहून ज्ञानदेव म्हणाले, काय आळंदीकराने आपल्याला न्याय नाही दिला? नाही म्हणाले का मुंजी करायला? नाही म्हणाले का जातीमध्ये घ्यायला? धर्मात घेत नाहीत का? मुक्ताईला जवळ घेऊन रुक्मिणीच म्हणाल्या, हो बाळा, ते नाही बोलणार. अरे तुमच्या मुंजीसाठी तुम्हाला धर्मात घेतलंय, पण आळंदीकरांनी ले अघोरी प्रायश्चित्त दिलंय. मुक्ताईने पदर ओढला. सांग ना आई, काय म्हणाले आळंदीकर? काही तीर्थयात्रा करायच्या का? काही उपवास करायचे का? काही होम हवन करायचं का आमच्या मुंजी होण्यासाठी? कोवळ्या चेहऱ्याहून हात फिरत रुक्मिणी म्हणाल्या, मुक्ते, कसं सांगू तुला? अगं जगात कुणी दिली नाही इतकी भयंकर शिक्षा आळंदीकराने दिली. बोल ना आई, काय म्हणाले आळंदीकर? देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त?
होय, तुम्हाला धर्मात घेण्यासाठी आणि तुमच्या मुंजी होण्यासाठी तुमच्या बाबाला देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली आळंदीकरांनी. पाळस मोठ्याने हुंबरावी तशी चारही लेकरं मोठ्याने रडत होती. बाबा, नको आपल्याला तो धर्म. ज्ञानदेव गंभीर स्वरात म्हणाले, इथून पुढं जातीपाती नष्ट व्हाव्यात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. जातीपाती मनुष्याला मरायला भाग पाडतात. अरे, या पृथ्वीवरती दोनच जाती आहेत, एक पुरुष आणि दुसरी स्त्री. प्रकृती आणि पुरुष तिसरी जात जन्माला आली नाही. या निर्माण केलेल्या जाती स्वार्थापोटी तयार झालेल्या आहे. अहंकाराने कुणाला कमी, कुणाला मध्यम, कुणाला उच्च अशा विभागण्या केल्या आणि माणसाचं जीवन अस्थिर केलं. बाबा, नको आपल्याला संसार. आणि माऊली काय म्हणाले, अरे ज्या मुंजी होऊन धर्मात जाण्यासाठी जर तुम्हाला आमच्या मायबापाला जीव द्यावा लागत असेल, माझ्या बाबाला, मला लग्नच नाही करायचं, आम्हाला नाही करायचा संसार. ज्या संसारामध्ये आमच्या वाटेवरती नुसती काटेच आहेत आणि ज्या काट्यावरून आमचं रोजचं जगणं जातंय, नको तो संसाराचा वाटच आम्हाला. बाबा, आपण आळंदी सोडून काशीला जाऊ, दुसरीकडे आपण छान संसार करू, नको पुन्हा या गावात यायला. हे ऐकून विठ्ठलपंताला बरं वाटलं. पण दोन्ही डोळ्याच्या चार धारातून विठ्ठलपंतांनी ज्ञानोबराच्या कोवळ्या कोवळ्या गालाला हात लावला. बाळा, तुम्हाला अगोदर ना असं नाही करणार. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आपल्या पोटच्या पोरासाठी माणसं कुठल्याही थराला जायला तयार असतात. बाळा, आपल्या जन्मात आलेल्या पोटच्या मुलाचा संसार सुखाचा होण्यासाठी सगळीच माणसं अहोरात्र कष्ट करत असतात. तुमचे संसार चांगले व्हावे, तुम्ही काळजी करू नका. निवृत्तीनाथा, तुम्ही मोठे आहात. ज्ञानदेवा, काळजी करू नका, बघूयात. पण मुलंच ना ती. सगळ्यांनी विठ्ठलपंताच्या मनावरती असं दडपण आणलं, नाही आपल्याला घ्यायचा संन्या, नाही आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचंय. पण त्या दिवशी घरात कोणी जेवलं नाही. चारही लेकरं झोपी गेल्याच्या नंतर मध्यरात्रीला रुक्मिणीचं रडणं सुरू झालं. उठून बसल्या, मालक, तुमच्यामुळे मी या संसारामध्ये सुखी आहे. मला 4 पुरुषार्थ प्राप्त झाले, नका घेऊ देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी, धर्मपित्याचा आदेश आपल्याला मान्य करावा लागेल. आपले लेकरं बाळ समाजात येऊन त्यांच्या मुंजी होऊन त्यांची लग्न कार्य व्हावी असं वाटत असेल रुक्मिणी, तर मला जाऊ दे. मी आजच देहांत प्रायचित्त करायला जातो. नवरा बायकोचा संवाद. कुण्या बायकोला आपल्या नवऱ्याला मरू द्यावा वाटत असेल? मालक, मग देहांत प्रायचित्त जर घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुमच्या प्रत्येक वळणावर मी सोबत असताना मला कशाला मागं टाकता? दुर्दैवी रुक्मिणी म्हणून मला नाही जगायचं. निवृत्तीनाथ मोठा झालाय, तो सांभाळेल सगळ्यांना. मी तुमच्याच बरोबर येणार आहे. नाही रुक्मिणी, संसाराच्या वाटेवर मी गेल्यानंतर आपली मुळं उघडी पडतील. हे जग लय निष्ठुर आहे का? इथे सख्या बापाची भावाची दया माया येत नाही, तर तुझ्या लेकराची कोण माया करणार आहे? त्यांच्या तोंडावरून हात फिरवण्यासाठी, आणि माझं स्वप्न होतं माझ्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात, लग्न व्हावेत, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तू मागे राहा. रुक्मिणीने विठ्ठलपंताच्या पायावरती डोकं टाकलं. नका हो, स्त्री आणि पुरुषाची जन्मोजन्मीची साथ असते. किती मुलं मोठी असली आणि देव जरी पोटाला आले तरी तुमच्या वाचून माझं जगणं शून्य होईल. मलाही तुमच्या बरोबर यायचंय. ठीक आहे. विठ्ठलपंताच्या बरोबर रुक्मिणीचाही देहांत प्रायचित्त घेण्याचा निर्णय ठाम झाला. दिव्याची वात थोडीशी मोठी केली. 4ही कवडी कवडी लेकरं झोपलेली होती. त्यांना काय माहित होतं की आमच्या बालमनावरती एवढं संकट येणार आहे, एवढं दुःख येणार आहे की आमची माय बाप आम्हाला सोडून जाणार आहेत. विठ्ठलपंतांनी 4ही मुलाच्या तोंडावरची कापडं बाजूला केली.
रुक्मिणीने आवर्जून देवाची वात मोठी केली. नवऱ्याला सांगत होत्या, बघा ना निवृत्ती किती छान आहे, तुमच्यावरतीच गेलाय ना, तुमच्या चेहऱ्यासारखा चेहरा आहे, हा निवृत्ती आपल्याला सुख देईल. ऐका ना माझं, आपली मुलं सांभाळतील आपल्याला, नका देहांत प्रायचित्त करू. माऊलीच्या गालावरती हात लावला. ज्ञानदेवा, किती गोड बाळ आहेस माझा. मुक्ते, मुक्ते, तुला आई कळत बी नाही ग. सोपाना, माफ करा मला, मी तुमची आई आहे. या जीवाला कोणी सांभाळीत नसतं म्हणून या आत्म्याला सांभाळण्यासाठी ईश्वर ज्याचं रूप घेतो ना, ती आई असते बाळा. आत्मा आणि ईश्वर, या आत्म्याला सांभाळण्यासाठी ईश्वराचं गोड रूप आई असते. आई मायेचा सागर असते. पोटात वागवलंय मी तुम्हाला, माझ्या पोटचा गोळा आहात तुम्ही. हाडामासाच्या या जिवंत बाळाला टाकून प्रायचित्त घेणारी कदाचित मी त्रिभुवनातली दुर्दैवी एकटीच माया असेल. माफ करा मला, माफ करा मला, क्षमा करा. आणि मी तुम्हाला सोडून जाते. हे दुःख मला जन्मोजन्मी राहील. पण तुम्ही लोकांची दुःख दूर करण्यासाठी एक गोष्ट ऐका बाळा. आळंदीतल्या लोकाला मागं फिरून बोलू नका. कोणी अपमान केला तर त्याला परत बोलू नका. जे बोलतील ते सहन करा. आमच्या नंतर तुमच्या पाठीशी सांभाळायला कोणी नाही. लोक खराबच असतात, लोक स्वार्थी असतात. ती नेहमी आपला स्वार्थ पाहत असतात. या स्वार्थी जगात तुम्हाला भरभरून प्रेम देणारं पांडुरंगाशिवाय कोणी नाही. विठ्ठला, माय बापा, पांडुरंगा, हे विठ्ठला, हे विठ्ठला, सांभाळ 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 सांभाळ, माझ्या बाळाला सांभाळ. विठ्ठलाचं चिंतन करीत करीत चारही लेकराच्या डोळ्याकडे पाहत पाहत डोळ्याचं पाणी पुशीत पुशीत विठ्ठल पंताच्या पाठीमागं रुक्मिणी अर्धरात्री कोणालाही माहिती न होता सिद्धबेटातून बाहेर पडल्या. कोणी येईल, शोध घेईल, कोण येणार होतं. ज्या लोकांनी रस्त्यानं चालू दिलं नाही, ज्या लोकांनी सुखी संसाराचा गाडा होऊ दिला नाही, ज्या लोकांनी लेकी बाळीला जावयाला गावात राहू दिलं नाही, त्या गावातली माणसं काय शोध घेणार होती? कोण येणार होतं पाठीशी? वेगाने चालत राहिली, चालत राहिली, चालत राहिली, चालत राहिली. प्रयागराजावरती गेले आणि आपला देह कुणाला भेटूही नाही म्हणून त्रिवेणी संगमावरती विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा, या कलियुगात न्याय नाही, माझ्या बाळाला न्याय मिळू देत, माझ्या बाळाच्या मुंजी होऊ देत, त्यांचं कल्याण होऊ देत, त्यांना सुख मिळू देत. यासाठी पंढरीनाथा, पांडुरंगा, माय बापा, सांभाळ सांभाळ सांभाळ. अरे जगातलं सगळ्यात मोठा पश्चाताप आणि जगात सगळ्यात मोठा अन्याय आमच्यावरती होतोय. देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. हातात हात घातले आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणींनी त्रिवेणी संगमामध्ये आपल्या उड्या टाकून दिल्या. देहाला तीर्थयात्रेत समर्पित केलं. पहाटे पहाटे 4-4:30च्या वेळेला निवृत्तीनाथ उठले. आई, कपड्यामध्ये कोणी दिसे ना अंथरुणावरती. बाबा, आई, कुठे गेला तुम्ही? कदाचित असं वाटलं काल जे आळंदीत घडलं त्याच्यावर चर्चा करत असतील म्हणून बाहेर बसलेत का? आई, बाबा, आई, बाबा, कुठेच दिसले नाही. कदाचित तुमच्या बोलण्याने आमच्या झोपा मोडतील म्हणून तुम्ही इंद्रायणीच्या काठी गेलात का? निवृत्तीनाथ सैरा वैरा पळत इंद्रायणीच्या काठी आले पण कोणीही दिसलं नाही. दादा, बाबा, आई, आई, बाबा, सिद्धबेटात आवाज घुमत होता पण प्रतिसाद नाही आला. कारण या त्रिभुवनात साथ देण्यासाठी कोणी राहिलंच नव्हतं. आवाज देणार तरी कोण होतं? काळी चिर्र झालं, डोळ्यापुढे अंधार. काय जगण्याची पद्धत वाईट असते. निवृत्तीनाथ थरथरत्या हाताने ज्ञानदेवाला, माऊलीला जाग करून म्हणाले, अरे दादा, अरे दादा,
आपले आई वडील आपल्याला सोडून देहांत प्रायचित्त घेण्यासाठी आपल्याला सोडून गेले. काय बाबा गेले, आई गेल्या. माऊलीने कडकडून मिठी मारली निवृत्तीनाथांच्या गळ्यामध्ये. दोन्ही हात टाकले. हे दादा, कसं होईल रे आपलं? हे लोक आपल्याला येऊ देतील, भिक्षा वाढतील, जगू तरी देतील का? काळजी करू नको ज्ञाना, तुम्ही मोठे आहात, ज्ञानी व्हा. लोकांनी तुम्हाला जगू दिलं नाही, पण तुमच्या नावावरती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाखो लोक जगतील, एवढा आशीर्वाद घेऊन. ठीक आहे, पण ह्या दोघांचं काय करायचं? सोपान अवघा 6 वर्षाचा आहे. मुक्ताईचं कसं? तिथं 4च वर्षाची. तिला आईचं नीट रुपये ध्यानात नाही. जगण्याच्या वाटेवरती हे ऐकायला गोड लागतं, प्रत्यक्षात ही भयान काळ रात्र असते. या दोघांच्या बोलण्याने सोपान आणि मुक्ता आईला जाग आली. काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी? काही नाही मुक्ता. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडीला चिमटा घेतला. मुक्ताला सहन होणार नाही. तिला कळू देऊ नका. सांगा, आई बाबा मधुकरीला गेले, आपल्यासाठी काही मागायला गेले, काळजी करू नका. परंतु घरातलं ते अस्ताव्यस्त वातावरण, पाठे चोडून पर्णकुटी अंगण झाडून घेणारी माय दिसली नाही, सडा टाकणारी माय दिसली नाही, चला रे गुळ पाणी घ्यायला म्हणून आवाज आला नाही. आणि मुक्ताईनं मोठ्यानं रडायला सुरुवात केली. आई बाबा कुठे गेलात तुम्ही? रागावलात का आमच्यावरती? मी कालच सांगितलं ना तुम्हाला, आमच्या मुंजी होणार नसतील तर आम्हाला लग्नच करायची नाहीत, पण तुम्ही नका ना आम्हाला सोडून जाऊ. मायबापाशिवाय या जगात आपलं कुणी नसतं. कुठे गेलात तुम्ही? काय सांगणार या कवळ्या लेकीला? कुणाची हिंमत होत नव्हती की मायबाप आपल्याला सोडून गेले म्हणून. सांग ना दादा, सांग ना दादा, आई कुठे? माऊलीच्या कमरेला मिठी मारली आणि अर्धा तास नुसती चारी भावना रडतच होती. कुणी कुणाला समजून सांगावं, कुणाचं सांत्वन करावं, सगळं काही आटोपलं होतं. शून्य, अवघ शून्य. गलित गात्र शरीर झाले. कुणी तोंड धुतली नाहीत, पाण्याचा घोट घेतला नाही. चिंताग्रस्त झोपडीमध्ये सगळे बसून राहिले. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला आणि आळंदीतून लक्ष्मी धावतच आली. तिने पाहिलंय, आज इतकं शून्य शून्य का वाटतं आळंदीमध्ये? उदासीनता का आली? काय चाललं असेल यांच्या घरामध्ये? सडा नाही, समर्जन नाही, रांगोळी नाही, तुळशीला दिवा नाही, कोणी तोंड धुतली नाहीत, आंघोळी केल्या नाहीत, ही एकमेकाला बोलत नाही, अशी विषण्ण का बसली? लक्ष्मीने विचारलं, काय नाही घडायचं तेच घडलंय काय? एकच लक्ष्मी होती त्यांना मदत करणारी. तावा फोडला 4ही भावंडांनी, गळ्यात पडले लक्ष्मीच्या. लक्ष्मी, आमची मुंजी व्हावीत म्हणून, आमचं लग्न व्हावं म्हणून, आमचा संसार सुखाचा व्हावं म्हणून आई बाबांनी आम्ही झोपेत असताना आम्हाला टाकून दिलं आणि कुठे गेलीत काही माहिती नाही. 4ही दिशा अंधारल्यात. आकाश कोसळतंय, पृथ्वी हादरते. या त्रिभुवनात आमचं कोणीच नाही. चला, मी झाडून काढते, सडा टाकते, जेवायला करते. या रडापडीच्या वेळेत दुपारचे 4 वाजून गेले होते. काय करणार? घरात काही नव्हतं. कोरानं मागून आणल्याशिवाय शिदा होणार नव्हती. साधं जेवण केलं, 4 घास 4 मुखात घातले आणि चिंताग्रस्त त्या झोपडीतून
विश्वशांतीची नवीन रूप जन्माला आली. ती रूप ऐकण्याच्या अगोदर ज्या माऊलीनी आपल्यावरती आकाशा एवढं दुःख पोटात घालून तुमच्या माझ्या सुखासाठी जो सुखा समाधानाचा मंत्र दिला, ते ज्ञानराज माऊली आपल्यात प्रगट व्हावे म्हणून शुद्धांतकरणाने जोरात टाळी वाजून भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. या आळंदीला या देहुला, या आळंदीला या देहुला, पहा संतांचे स्थान हे, माऊलीचे धाम हे, माऊलीचे धाम हे, साधू संतांचे काम हे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली माऊली ज्ञानराजा, आळंदीच्या राजा, माय बापा माऊली 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो हो. आजची कथा अतिशय सुंदर झाली. आजच्या कथेचं सार जर आपण लक्षात घेतलं तर विठ्ठलपंत संन्यास घेण्याचा प्रसंग, यानंतर रामानंद स्वामी रुक्मिणीबाईंची झालेली भेट, पुन्हा एकदा विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा प्रसंग, तदनंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या दिव्य मुलांचा जन्म, या सगळ्याबद्दल आजच्या कथेमधून आपण समजून घेतलेला आहे. कथेतला आशय भाग आपण आपल्या मनात जपूया आणि आता मात्र या भागापुरतं इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावट बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. भेटूया उद्या. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.